नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण इयत्ता 12वी पेपर 3 FC मधील पहिला चॅप्टर 3 फेज ट्रान्सफॉर्मर बघणार आहोत. त्यात पुढचा आपला टॉपिक आहे ट्रान्सफॉर्मरचे मेंटेनन्स, म्हणजेच ट्रान्सफॉर्मरची देखभाल. तर विद्युत उपभोक्त्याला आवश्यक असलेला विद्युत पुरवठा सुरळीतपणे तसेच योग्य विद्युतदाब पातळीवर अखंडितपणे देण्याचे महत्त्वाचे कार्य हा ट्रान्सफॉर्मर करीत असतो. तर याचे जे मेंटेनन्स आहे किंवा देखभाल आहे ती अतिशय महत्त्वाची असते. ज्यायोगे उपकरणाचे जीवनमान वाढते, म्हणजे ट्रान्सफॉर्मर जास्त काळ टिकून राहू शकतो. तसंच अपघात टाळता येतात आणि कोणताही दोष निर्माण होण्याची शक्यता कमी होते आणि उपकरण हाताळणारे कर्मचारी यांची सुरक्षितता राखल्या जाते. यामुळे वेळेची बचत तर होतेच, तसेच संपूर्ण यंत्रणेची विश्वसनीयता वाढते. असे आहे हे ट्रान्सफॉर्मरच्या मेंटेनन्सचे महत्त्व. महत्त्वामध्ये कोणकोणते मुद्दे सांगणार, तर विजेचा पुरवठा सुरळीतपणे तसेच योग्य विद्युतदाब पातळीवर अखंडितपणे देण्याचे महत्त्वाचे कार्य हा ट्रान्सफॉर्मर करत असतो आणि त्याच्या योग्य त्या मेंटेनन्समुळे उपकरणाचे जीवनमान वाढते, तसेच अपघात टाळता येतो, कोणताही दोष निर्माण होण्याची शक्यता कमी होते आणि उपकरण हाताळणारे कर्मचारी यांची सुरक्षितता राखली जाते आणि त्यामुळे वेळेची बचत तर होतेच, तसेच संपूर्ण यंत्रणेची विश्वसनीयता देखील वाढते. आता या ट्रान्सफॉर्मरचे जे मेंटेनन्सचे वर्गीकरण आहे ते मुख्यतः 3 विभागात केलेले आहे. बघा, पहिला आहे डेली मेंटेनन्स, दुसरा मंथली मेंटेनन्स आणि तिसरा ॲन्युअल मेंटेनन्स. यालाच आपण दैनिक तपासणी, ॲक्च्युली ते देखभाल पाहिजे, दैनिक देखभाल, मासिक देखभाल आणि वार्षिक देखभाल. तपासणीच्या ऐवजी या ठिकाणी देखभाल शब्द जास्त योग्य असेल. तर बघा, ट्रान्सफॉर्मरच्या दैनंदिन देखभालीमध्ये या 6 मुद्द्यांचा समावेश होतो. त्यातला पहिला आहे की मुख्य टँकमधील ऑइलची पातळी तपासणे. आपण ट्रान्सफॉर्मरची रचना बघितली आहे मागच्या लेक्चरमध्ये. तर त्यात सगळ्यात वर जी ट्रान्सफॉर्मरची टँक असते त्यामध्ये ऑइलची पातळी, म्हणजे ऑइलची लेव्हल किती आहे ते बघणे, म्हणजे ही गोष्ट दररोज बघितली गेली पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे टँक आणि रेडिएटरची गळतीसाठी तपासणी करणे, म्हणजे टँक आणि रेडिएटर यामधून काही लिकेज वगैरे होत नाही ना, हे तपासावे. तिसरा मुद्दा कूलिंग वॉटरचा प्रवाह अखंडित असल्याची तपासणी. आवश्यकतेनुसार ऑइल सर्क्युलेटिंग पंपची तपासणी आणि कूलिंग फॅनच्या कार्याची तपासणी व निश्चिती. त्याचप्रमाणे तापमान निदर्शक तपासणी, त्यामध्ये एक थर्मोमीटर आपण बघितला होता, त्याचे दैनंदिन तापमान चेक केले गेले पाहिजे. त्यानंतर ते साधारण असल्याची खात्री करणे, संरक्षण रिलेची तपासणी करणे, म्हणजेच ते बकॉल्स रिले वगैरे आपण बघितले ना, त्यांची तपासणी करावी आणि त्यांची कार्यनिश्चिती, ते व्यवस्थित कार्य करत आहेत की नाही या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. 5वा मुद्दा आहे दैनिक देखभालीमध्ये कंट्रोल सर्किट, अलार्म सर्किट, पॉवर सर्किटच्या स्विचेसची तपासणी
त्यानंतर 6वा आहे टॅप चेंजरच्या योग्य सेटिंगची निश्चिती करणे. असे हे 6 मुद्दे ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत दैनंदिन देखभालीत किंवा डेली मेंटेनन्समध्ये आले पाहिजे. बघा 3 मार्कांना प्रश्न येऊ शकतो की ट्रान्सफॉर्मरची दैनंदिन तपासणी किंवा दैनिक तपासणी किंवा दैनिक देखभाल किंवा डेली मेंटेनन्सचे मुद्दे लिहा. मग हे 6 मुद्दे तुम्हाला आले पाहिजे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची मासिक तपासणी म्हणजे प्रत्येक महिन्याला हे 6 मुद्दे ह्या 6 मुद्द्यांप्रमाणे तपासणी केली गेली पाहिजे. त्यातला पहिला आहे ट्रान्सफॉर्मरच्या मुख्य टँकमधील ऑइलची पातळी तपासणे. कमी असल्यास कुठेही लिकेज नसल्याची खात्री करणे. विशिष्ट तापमानासाठी कमी पातळी दर्शविण्यात येत असल्यास ऑइल टॉपिंग करणे. नंतर ऑइलचे तापमान तपासणे आणि नोंद करणे. बुशिंगचा पृष्ठभाग स्वच्छ करणे. ब्लोअरच्या साहाय्याने ट्रान्सफॉर्मर उपकरणाची स्वच्छता करणे. टर्मिनल कनेक्शन पक्के करणे. अर्थिंग पक्के असल्याची खात्री करणे. याशिवाय दैनिक देखभाल कार्यक्रमातील सर्व बाबी अंमलात आणणे. बघा काही गोष्टी या रिपीट आहेत मासिकमध्ये, ज्या आपण दैनंदिनमध्ये बघितल्यात त्यातल्या बरेचसे मुद्दे हे मासिकमध्येही आलेले आहेत. आता तिसरा आहे वार्षिक देखभाल म्हणजे वर्षातून दर वर्षाला एकदा असे कोणकोणत्या गोष्टीची तपासणी करायची आहे तुम्हाला. तर त्यातलं पहिलं आहे ट्रान्सफॉर्मर फाउंडेशनची तपासणी आणि समायोजन. म्हणजे ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवला आहे जे फाउंडेशन असेल त्याची तपासणी करा. दुसरा रेडिएटरवरील धूळ आणि घाण स्वच्छ करणे. आवश्यकतेनुसार पेंटिंग करावे. कंपन होत असलेल्या रेडिएटर भागाची तपासणी करा आणि पक्की बांधणी करा. तिसरा मुद्दा आहे ब्रीदर आणि एक्सप्लोजन व्हेंटमधील फिल्टर जाळींची स्वच्छता करा. आवश्यकतेनुसार बदलणे. बघा म्हणजे त्या ठिकाणी हवेतला जो कचरा आहे तो त्या जाळीवर अडकलेला असेल तर त्याची तुम्ही स्वच्छता करणे गरजेचे आहे. नंतर ब्रीदरमधील रसायन सिलिका जेल याची तपासणी करा आणि जर त्याच्या रंगात फरक आढळला म्हणजे त्याचा पूर्णपणे यूज झाला असेल तर ते सिलिका जेल बदलवून टाका. त्यानंतर चौथा आहे टेम्परेचर गेज आणि ऑइल गेजच्या काचांची स्वच्छता तसेच तपासणी. नंतर ऑइल लेवल इंडिकेटरची तपासणी आणि रिलेच्या कार्याची तपासणी व निश्चिती करणे. नंतर कूलिंग वॉटर यंत्रणेतील ट्यूब नळी यांची अखंडित प्रवाहाची तपासणी तसेच गळती होत नाही याची खात्री करणे. त्यानंतर रिलेच्या कार्याची तपासणी करणे. रिले व्यवस्थित काम करत आहेत की नाही ही तपासणी करणे. 8 नंबरचा मुद्दा आहे कॉन्टॅक्ट टर्मिनलची तपासणी, स्वच्छता आणि डिकार्बनायझेशन करणे. कॉन्टॅक्ट टर्मिनल म्हणजे ज्या ठिकाणी ॲक्च्युअल आपण सप्लाय देतो आणि घेतो त्या ठिकाणी जे वायर्स कनेक्ट केलेले असतील ते टर्मिनल्स त्यांची तपासणी करा, स्वच्छता करा. आणि डिकार्बनायझेशन म्हणजे त्या ठिकाणी जर काही ब्लॅक स्पॉट्स वगैरे तयार झाले असेल तर ते स्वच्छ करा. कार्बन जर त्या ठिकाणी साठला असेल तर तो काढून टाका. नंतर टॅप चेंजरच्या यंत्रणेतील कॉन्टॅक्ट ऑपरेटिंग यंत्रणेची तपासणी आणि टर्मिनल कनेक्शन्स पक्के करणे. फ्यूज सर्किट ब्रेकर सर्व पॉवर आणि कंट्रोल सर्किटसाठी तपासणी कार्याची निश्चिती करणे. ऑइलचे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ तपासणे आणि आवश्यकतेनुसार ऑइल रिक्लेमेशन करणे.
अशा प्रकारे हे 11 मुद्दे वार्षिक देखभालीसाठी आले. आता ट्रान्सफॉर्मरचे मेंटेनन्स अंमलात आणताना कोणकोणती दक्षता घेणार? तर पहिली आहे मेंटेनन्सच्या क्रिया अंमलात आणताना ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आणि सेकंडरी सप्लायपासून अलग करा. ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग अर्थ करा. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर सप्लायपासून अलग करताना वापरलेले डिस्कनेक्टिंग स्विचेस ओपन पोझिशनमध्ये कुलूप बंद करा. फ्यूज किटकॅटमधून बाजूला करून सहजपणे हाताळता येणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा. पाचवा मुद्दा, ट्रान्सफॉर्मर बंद केल्यावर उष्ण असल्याने ट्रान्सफॉर्मरच्या टँकचे झाकण उघडू नये, कारण यामधील गरम ऑइलने निर्माण झालेला गॅस धोकादायक ठरू शकतो. आपल्याला माहिती आहे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ज्या आहेत, ज्या कॉपरच्या असतील, त्यामधून करंट फ्लो होत असताना त्यामध्ये उष्णता निर्माण होते व काही प्रमाणात या ऑइलला सुद्धा ती उष्णता मिळत असते. त्यामुळे ते ऑइल गरम होऊ शकते. आवश्यकता असल्यास खेळती हवा असलेल्या ठिकाणी झाकण उघडावे आणि वायूचा प्रत्यक्ष संपर्क टाळावा. कोणतेही साधन अथवा अवजारे ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये पाडू नयेत. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीला मुख्य टँकमध्ये उतरायचे असताना दुसरी व्यक्ती नेहमी बाहेरील बाजूला उपस्थित असावी. या ठिकाणी ऑइलचा मुख्य उद्देश हा कूलिंग एजंट म्हणून केलेला असतो. आठवा मुद्दा आहे ट्रान्सफॉर्मर सप्लायला जोडण्यापूर्वी मेगरिंग करून घ्यावे. याकरता 1000 व्होल्टचे मेगर वापरावे. इन्सुलेशन रेझिस्टन्स 2000 मेगा ओमपेक्षा कमी नसावा. हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज वाइंडिंगमधील इन्सुलेशन रेझिस्टन्सची चाचणी घ्यावी. अशा प्रकारे ही ट्रान्सफॉर्मरचे मेंटेनन्स अंमलात आणताना किंवा ट्रान्सफॉर्मरचे मेंटेनन्स करत असताना या दक्षता लक्षात घ्याव्या. आता ट्रान्सफॉर्मरच्या टेस्टिंग. ट्रान्सफॉर्मरवर काही विशिष्ट अशा टेस्ट केल्या जातात. तर त्यातली या ठिकाणी या आकृत्या दिल्या आहेत आपल्याला. बघा, कोणतेही यंत्र हे प्रत्यक्ष विद्युत पुरवठ्याला जोडण्यापूर्वी त्याची तपासणी अर्थात टेस्टिंग अतिशय आवश्यक असते, कारण त्या यंत्रांच्या स्पेसिफिकेशननुसार उत्पादकाच्या तपशिलानुसार यंत्राच्या कार्याची सुनिश्चिती साधता येते. याशिवाय ट्रान्सफॉर्मरचे टेस्टिंग खालील बाबींचा शहानिशा करण्यासाठी करतात. या ठिकाणी बघा ही आकृती, हे आहे व्हेरिएबल DC सोर्स, म्हणजे DC सप्लाय ज्यातून मिळेल आणि तोही कमी जास्त करता येण्यासारखा, त्याला म्हणायचं व्हेरिएबल DC सोर्स. हा आहे ॲमीटर जो सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे. हा आहे व्होल्ट मीटर, हा पॅरललमध्ये कनेक्ट केलेला आहे. आणि ॲक्च्युअल हा जो डॉटेड लाईनच्या आतमधला भाग आहे, ही आहे ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग. जी वाइंडिंग टेस्ट करायची आहे आपल्याला, प्रायमरी आहे की सेकंडरी आहे, ती वाइंडिंग. ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग अंडर टेस्ट, ही झाली ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग. या ठिकाणी ही स्टार कनेक्टेड दाखवलेली आहे. त्यानंतर ही दुसरी आकृती आहे करंट व्होल्टेज मेथड ऑफ डेल्टा वाइंडिंग रेझिस्टन्स ऑफ मेजरमेंट. बघा, या ठिकाणी सुद्धा व्हेरिएबल DC सोर्स,
ज्या ठिकाणी डायरेक्ट करंट सप्लाय मिळेल आपल्याला आणि जो बदलता असेल असा एक ॲमीटर असेल सिरीजमध्ये आणि व्होल्टमीटर असेल पॅरललमध्ये. आणि हा आहे ट्रान्सफॉर्मरची डेल्टा कनेक्टेड वाइंडिंग ज्याची आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. आता ट्रान्सफॉर्मरवर घेण्यात येणाऱ्या ज्या टेस्ट आहेत त्या मुख्यतः 3 प्रकारच्या टेस्ट असतात बघा. पहिली आहे टाईप टेस्ट, दुसरी आहे रूटीन म्हणजे काय नेहमीची, त्यानंतर स्पेशल काही विशिष्ट अशा टेस्ट. म्हणजे टाईप, रूटीन आणि स्पेशल या 3 मुख्य टेस्ट ट्रान्सफॉर्मरवर केल्या जातात. तर टाईप टेस्ट म्हणजे काय बघूया. ट्रान्सफॉर्मरची उभारणी ज्या ठिकाणी करायची आहे त्या साईटवर यंत्राच्या गुणवत्ता तपासणीसाठी ही चाचणी अंमलात आणतात, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मरच्या तपशिलानुसार. आता ट्रान्सफॉर्मरचा तपशील म्हणजे काय तर त्याचं KVA रेटिंग, त्याचं करंट कॅपॅसिटी, व्होल्टेज कॅपॅसिटी, त्याची पॉवर, या सर्व ज्या त्याच्या नेम प्लेटवर ज्या काही सर्व गोष्टी दिलेल्या असतात इलेक्ट्रिकलच्या तपशिलाच्या किंवा स्पेसिफिकेशनच्या, तर त्यानुसार तो ट्रान्सफॉर्मर आहे की नाही याची अचूकता आपल्याला तपासता येते. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे त्याच्या आरेखनात सुधारणा करता येते. अशा वेळेस काही असाधारण बदल आढळल्यास प्राथमिक पातळीवर त्यामध्ये सुधारणा करता येते, ज्यामुळे त्या उत्पादकाच्या श्रेणीमध्ये बदल करता येतो. ही टेस्ट ट्रान्सफॉर्मर लॉटमधील कोणत्याही एका ट्रान्सफॉर्मरवर करतात. आता समजा 10 ट्रान्सफॉर्मर तयार झालेले असतील तर त्यातल्या केवळ एका ट्रान्सफॉर्मरवर ही टाईप टेस्ट केली जाते. म्हणजे पूर्ण लॉटमध्ये फक्त एका ट्रान्सफॉर्मरवर ही केली जाईल आणि त्यावरून बाकी सगळे हे ट्रान्सफॉर्मर ओके आहे तसं समजून पुढच्या टेस्ट घेतल्या जातील. दुसरी आहे रूटीन टेस्ट. तर ट्रान्सफॉर्मरला ग्राहकाकडे पाठविण्यापूर्वी उद्योग आस्थापनेत प्रत्येक उत्पादनावर उत्पादकातर्फे, म्हणजे जो स्वतः ट्रान्सफॉर्मर तयार करत आहे तो उत्पादक, ही चाचणी घेतल्या जाऊन काही खराब झालेले भाग बदलविता येतात आणि प्रत्येक उत्पादन योग्य असल्याची खात्री करूनच नंतर ग्राहकाला पाठवण्यात येते. म्हणजे या रूटीन टेस्टमध्ये समजा 10 ट्रान्सफॉर्मर एखाद्या उत्पादकाने एखाद्या ट्रान्सफॉर्मर बनवणाऱ्या कंपनी जर 10 ट्रान्सफॉर्मर बनवले तर त्या प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवर ही रूटीन टेस्ट घेतली जाते आणि नंतरच ते ग्राहकाकडे पाठवले जातात. तिसरी आहे स्पेशल टेस्ट. ही चाचणी प्रत्येक उत्पादनाला म्हणजे प्रत्येक ट्रान्सफॉर्मरला अथवा ट्रान्सफॉर्मरसाठी लागू नसते, परंतु ही चाचणी उपभोक्त्याच्या मागणीनुसार त्याच्या अपेक्षित आवश्यकतेनुसार उद्योग आस्थापनेतच अंमलात आणल्या जात असते. स्पेशल टेस्ट म्हणजे समजा आपण ग्राहक आहोत आणि आपल्याला ट्रान्सफॉर्मर घ्यायचा आहे एखाद्या विशिष्ट ट्रान्सफॉर्मर बनवणाऱ्या कंपनीकडून आणि तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार की या प्रकारची मला एक विशिष्ट टेस्ट करून हवी आहे की तो ट्रान्सफॉर्मर एका विशिष्ट अशा गोष्टीसाठी आपल्याला त्याचा जो यूज करायचा असेल त्यासाठी त्याची जी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार जर तुम्ही एखादी टेस्ट त्यांना सुचवली तर त्याला म्हटलं जाईल स्पेशल टेस्ट. समजा तुमची अशी मागणी असेल की तो एवढ्या टेम्परेचरला स्टँड राहू शकेल का, एवढ्या पाण्यात समजा खूप जास्त पाऊस वगैरे असेल एखाद्या ठिकाणी तर खूप जास्त पाण्याच्या ठिकाणी तो थांबू शकेल का, की काही डॅमेजेस त्यात होतील. तर
ज्या काही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या आवश्यकतेनुसार ज्या काही तुम्हाला स्पेशल अशा टेस्ट करून घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही करून घेऊ शकतात. त्याला म्हणायचं स्पेशल टेस्ट, म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार घेण्यात येणाऱ्या स्पेशल टेस्ट. ट्रान्सफॉर्मरवर मेगरद्वारे घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये खालील टेस्टचा समावेश करतात. आपल्याला माहिती आहे मेगरचा उपयोग इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजण्यासाठी. इन्सुलेशन रेझिस्टन्स हा मेगा ओहममध्ये असला पाहिजे, जेणेकरून त्यामधून वाहणारा जो करंट असेल त्यामुळे आपल्याला शॉक बसणार नाही किंवा लिकेज होणार नाही. तर ट्रान्सफॉर्मरवर मेगरद्वारे घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये या खालीलप्रमाणे टेस्ट आहेत. पहिली आहे हाय व्होल्टेज ते हाय व्होल्टेज वाइंडिंग टेस्ट. त्यानंतर हाय व्होल्टेज ते लो व्होल्टेज. त्यानंतर लो व्होल्टेज ते लो व्होल्टेज. नंतर हाय व्होल्टेज ते अर्थ टेस्ट. नंतर लो व्होल्टेज ते अर्थ टेस्ट. अर्थ ते न्यूट्रल वायर टर्मिनल टेस्ट. आता मेगरद्वारे या टेस्ट कशा घ्यायच्या आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तुमच्याकडे टेक्स्टबुक असतील तर तुम्ही हे वाचत चला.